नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्वागत करतो तुमचं आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती. आज आपण बघणार आहोत उत्तम लक्षण संत रामदास यांनी लिहिलेली कविताचा आपण व्यवसायामधील काही प्रश्न उत्तर म्हणजे व्यवसायामधील जो स्वाध्याय कृती स्वाध्याय तो आपणही बघणार आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओवरती नवीन आलं तर व्हिडिओला लाईक करून चॅनलला एकदा सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्यवसाय बघायला मिळून जाईल. तर विद्यार्थी मित्रांनो, आपण आपल्या चॅनलवरती स्वाध्याय व्यवसाय संपूर्ण टाकत आहोत. तर विद्यार्थी मित्रांनो, आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेला एकदा सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा. आम्ही इयत्ता 10वीचे इतिहास, हिंदी व मराठी या 3 विषयाचे व्यवसाय टाकलेले आहेत. त्याकरता तुम्हाला इतिहास, मराठी, हिंदीचे व्यवसाय बघायचे असतील तर आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती तुम्हाला बघायला मिळून जातील. त्याकरता चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉनवरती क्लिक नक्की करा, जेणेकरून तुम्हाला 10वीमधील सर्व महत्त्वाच्या प्रश्नपत्रिका व काही व्हिडिओ आपण अपलोड करीत असतो शेवटी, तर तुम्हाला त्याचा पण फायदा होईल. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक पण नक्कीच करा. तर विद्यार्थी मित्रांनो, कृती स्वाध्याय. तर विद्यार्थी मित्रांनो, कृती स्वाध्याय म्हणजेच तुम्हाला हा जो इजी व्यवसायामध्ये तुम्हाला काही एवढे प्रश्न विचारले गेलेले आहेत, तर ते तुम्ही बघू शकतात. हे प्रश्नांचे मी तुम्हाला उत्तरसह घेऊन आलेलो आहे. विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करा आणि चॅनल सबस्क्राईब नक्की करा. आणि तुम्हाला जर PDF हवी असेल तर आपण डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी माझी इंस्टाग्राम ID दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही माझ्यासंग कॉन्टॅक्ट करून ही PDF पण घेऊ शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, इथे तुम्हाला काही संत रामदास यांनी विचार करून करायला सांगितलेल्या गोष्टी, तर त्याच्याविषयी मी तुम्हाला काही घेऊन आले. अपकीर्ती सांडावी, सत्कीर्ती वाढावी, सत्याची वाट बुडीत करावी. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण उत्तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला बघायला मिळून जातील. त्याकरता तुम्हाला दुसऱ्या कोणत्याच व्हिडिओवरती क्लिक करायची गरज नाही आहे. ही व्हिडिओ संपूर्ण बघा. त्यानंतर खाली पण तुम्हाला एक इथं सांगितलं की कधी करू नये अशा गोष्टी, तर कधी करू नये अशा गोष्टी, तर त्या पुण्य मार्ग सोडू नये, पैशाची लालच लावू नये, कोणावरही आपले ओझे लादू नये, असत्याचा अभिमान बाळगू नये. त्याच्यानंतर खाली चौकटीमध्ये तुम्हाला काही उत्तर लिहायला लावलेले होते. तर पहिलेच उत्तर श्रेय उत्तम गुण आणि सर्व ज्ञानाची खूण. त्याच्यानंतर खाली श्री दासबोध. त्याच्यानंतर खाली कृती आकलन. तर याच्यामध्ये तुम्हाला काही सांगितलं आहे की जाऊ नये, खाऊ नये, घेऊ नये, असं याच्यावरून तुम्हाला काही शब्दाला पूर्ण कर असं तुम्हाला इथं सांगितलेलं आहे. तर वाट विजयाशिवाय लाजू नये. त्याच्यानंतर खाली फळ ओळखल्याशिवाय खाऊ नये, पडलेली वस्तू घेऊ नये, याचं असं काही उत्तर आहे. तर तुम्हाला मी झूम करून पण दिलेलं आहे, तुम्ही लिहून घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्याच्यानंतर खाली तुम्हाला नये, तोंडू नये आणि जोडू. तर जोडू नये, तोंडू नये याचे काही तुम्हाला लिहायला लावलेली होतं. तर तुम्हाला याच्यामधून बघू शकता तुम्ही, जणांची अर्जाव तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, एवढं याच्यावरून हे 2 वाक्य तुम्हाला इथे लिहायची आहे. त्याच्यानंतर खाली इथे तुम्ही सभेमध्ये हे करू नये, लाजू नये आणि बाळकपणे बोलू नये, सभेमध्ये हे 2 गोष्ट करू नये. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली 2 मध्ये तोंडाळशी भांडू नये आणि इकडं संत संघ सोडू नये. त्याच्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्ही बघू शकता तुम्हाला काही दक्षता दिलेली आहे, आळसात चूक मानू नये. त्याच्यानंतर खाली परपिडा करू नये, सत्यमार्ग सोडू नये आणि उपकार फेडू नये, असे तुम्हाला काही सांगितलेले आहे. त्याच्यानंतर खाली सत्यविधान ओळखा. सत्यविधान ओळखामध्ये तुम्हाला इथं उपकार घेऊ नये हे सत्यविधान आहे. त्यानंतर खाली इथं तुम्ही बघू शकता सत्याची वाट धरावी हे अचूक विधान याच्यामधील आहे. त्याच्यानंतर खाली तुम्हाला तुमच्यातील प्रत्येक 3 गुण व 3 दोष शोधून लिहा. तर 3 गुण व 3 दोष मी तुम्हाला इथं लिहून दिलेले आहे. तर गुण इथून लिहून दिलेले आहे, मी दररोज व्यायाम करतो. दुसरं आहे, मी खोटे बोलत नाही. तिसरं आहे, मी आईला कामात मदत करतो. तर दोष जे आहेत ते 1, मला चटकन राग येतो. 2, मी ताटात अन्न टाकतो. 3,
माझे अक्षर चांगले नाही, हे काही दोष आहे. तुम्ही तुमच्या मनाने पण दोष आणि तुमचे गुण जे आहेत ते लिहून शकतात. त्याच्यानंतर खाली इथं तुम्ही बघू शकता कृतीमध्ये तुम्हाला काही सरळ अर्थ लिहायला लावलेलं होतं, तर सरळ अर्थाचं मी तुम्हाला उत्तर इथं लिहून दिलं आहे. त्यानंतर खाली काही तुम्हाला इथं सभेमध्ये लाजू नये, बाळकपणे बोलू नये या ओळीतील विचार स्पष्ट करा. तर या ओळीतील विचार मी तुम्हाला इथे स्पष्ट करून दिले. उत्तम लक्षणे कवितेमध्ये संत रामदास यांनी आदर्श गुणसंपत्ती व्यक्तींचे लक्षणे समजून सांगितलेले आहे. त्यापैकी एक लक्षण उपयुक्त वर्णात सूचित केले आहे. समूहामध्ये आदर्श व्यक्तीने कीर्तन असे कसावे हे सांगताना संत रामदास म्हणतात की सभेमध्ये वावरताना आपले मत मांडताना कधीही लाजू नये, स्पष्टपणे आपले म्हणणे मांडावे, परंतु त्याच वेळी बालिशपणे बोलू नये, आपले हसे करून घेऊ नये, निरार्थ असे व्यक्त करू नये, बाळकपणे बोलू नये. उत्तम पुरुषाचे एक मर्मग्रही लक्ष या आव्हान मांडले आहे. तर तुम्ही हे लिहून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला असे संपूर्ण इयत्ता 10वीचे व्यवसाय बघायला मिळून जातील. तर व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करा. तर विद्यार्थी मित्रांनो, एक छान अशी कमेंट पण नक्की करून द्या की व्हिडिओ आवडली तर आता एकच नंबर. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, तुम्ही इथं खाली बघू शकता, आळशी सुख मानू नये या ओळीतील तुम्हाला समजलेला अर्थ लिहा. तर अर्थ मी तुम्हाला इथं लिहून दिलेला आहे. तर तुम्ही अर्थ जो इथं लिहून घ्यायचा आहे. खाली आता तुम्हाला इथे सांगितले की कविता उत्तम लक्षण, तर उत्तर आहे उत्तम लक्षण. प्रस्तुत कवितेची कवी संत रामदासी आहे. प्रस्तुत कवितेचा विषय आदर्श व्यक्तीकडे लक्ष मी सांगितले आहे. आदर्श व्यक्तीकडे लक्षणे जे आहे ते या कवितेमध्ये सांगितलेले आहे. थोडक्यात हा याचा विषय आहे. तर त्याच्यानंतर खाली प्रस्तुत कवितेतील शब्दाचे अर्थ, तर होडचा अर्थ आहे पैज आणि द्रडचा अर्थ आहे नम. तर त्याच्यानंतर खाली तुम्हाला काही प्रस्तुत कवितेतून मिळणारा संदेश विचारलेला आहे. तर मिळणारा संदेश मी तुम्हाला इथे लिहून दिलेला आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला सांगितलेलं प्रस्तुत कवितेची भाषिक वैशिष्ट्ये. तर प्रस्तुत कवितेची भाषिक जी वैशिष्ट्ये आहे ती भाषिक वैशिष्ट्ये इथे मी तुम्हाला काही लिहून दिलेली आहे. तर ते तुम्ही लिहून घ्यायचे. प्रस्तुत कवितेची रचना ओळी या प्राचीन छंद आहे, त्यामुळे या कवितेतील या व्यक्तीतील भाषा ओवी या छंद सांधीसोबत वारसामुक्त समाजामध्ये अशी आहे, असं तुम्हाला इथे मी लिहून दिलेलं आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनल सबस्क्राईब आणि कमेंट नक्की करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण आपल्या चॅनलवरील संपूर्ण जे स्वाध्याय व्यवसाय ते बघायला मिळून जातील. तर तुम्हाला स्वाध्याय पण लिहायला लावलेले असतील तर स्वाध्याय पण आपण आपल्या चॅनलवरती अपलोड केलेले आहेत. स्वाध्याय पण तुम्ही बघू शकता. तर विद्यार्थी मित्रांनो, तुम्हाला PDF जर हवी असेल तर इंस्टाग्राम ID डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी दिलेलीच आहे. तिथून जाऊन तुम्ही मला फॉलो करून इंस्टावरती मला मेसेज करून तुम्ही सर्व धडा पहिला ते धडा 20 पर्यंतचे संपूर्ण PDF तुम्ही मिळवून घेऊ शकतात. तर विद्यार्थी मित्रांनो, संपूर्ण मी एका PDF मध्ये कन्वर्ट केलेले आहे. तर तुम्ही तिथे जाऊन फक्त फॉलो करून मला कमेंट करा, तुम्हाला सगळं भेटून जाईल. मेसेज करा, तुम्हाला सगळं भेटून जाईल. तर प्रस्तुत कवितेत व्यक्त होणारा विषय, तर प्रस्तुत कवितेत व्यक्त होणारा जो विषय आहे तो इथं मी तुम्हाला लिहून दिला आहे. प्रस्तुत कवितेची संत रामदासांनी व्यक्तीने समाजात कसे वागावे यांचे मार्गदर्शन केले आहे. नेहमी सावधानाने वागावी, इतरांना सहकार्य करावे, कोणाशीही कळपाट्याने वागू नये, तोंडाळाशी भांडू नये, आळसात झटकून पूर्ण विचार करून वागावे,
कुप्रसिद्ध, ताळीव इत्यादी अनेक गुणांची करण्यास या कवितेत संत रामदास यांनी सांगितलेले आहे. तर तुम्ही हे व्यक्त होणारे जे विचार ते तुम्ही लिहून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर काय तुम्हाला काही कवितेच्या ओळी दिलेल्या आहे, त्या ओळीवरून तुम्हाला सरळ अर्थ त्या ओळींचा लिहायला लावलेला आहे. तर तो ओळींचा जो सरळ अर्थ तो मी तुम्हाला इथे लिहून दिला. संत रामदास स्वतःच्या शिकवण्या वेदांत म्हणतात, आपली कुप्रसिद्ध ताळीव चांगली कीर्ती वाढावी, चांगल्या प्रकारे सिद्ध करते, सारसार विचारांनी विवेकशील वर्णन करून ठामपणे सत्याचा मार्ग आचरावा. एवढं 3 ओळीमध्ये या काही ज्या यांचं उत्तर मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, त्यानंतर खाली प्रस्तुत कविते आवडणे व ना आवडण्याची कारणे. तर आवडणे व ना आवडण्याची कारणे तुम्हाला इथे लिहायची. मला ही कविता फार आवडली आहे. मांडलेले विचार पटकन पटण्यासारखे आहे. ही कविता उत्तरांना वाचताना आनंद मिळतो. उच्च उदार विचार मनात घेण्याने मनही आनंदी होते. प्रत्येक शब्दगणित अर्थ स्पष्ट होतो. मुख्य म्हणजे दैनंदिन जीवनात वागताना आवश्यक असतो. गुणांचे मार्गदर्शक घडत असल्याने कविता आपल्या स्वतःसाठी असलेली वाटत असते. तर याचंही उत्तर मी तुम्हाला इथे लिहून दिलं आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली काही तुम्हाला जणी अर्ज तोडू नये, पापद्रव्य जोडू नये, पुण्यमार्ग सोडू नये, कदाकाळी असं तुम्हाला आशय सौंदर्य, भाषिक काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्ये लिहायला लावले. हे खूप इम्पॉर्टंट आहे. रसग्रहण तर मित्रांनो हे तुम्ही पाठ करून पण घ्यायचं, कारण की तुमच्या बोर्ड परीक्षा पत्रिकेमध्ये ह्याच वर्षी ही कविता आलती आणि रसग्रहण पण आलतं. हेच तर विद्यार्थी मित्रांनो 2026ला हेच रसग्रहण आणि ही कविता आलती. त्या विद्यार्थी मित्रांनो त्याकरता हे जे तुम्ही करून ठेवायचं, तुमचे सर पण सांगित असतीलच तुम्हाला की प्रत्येक कवितेचं रसग्रहण करायचं. तर रसग्रहणमध्ये असतं काय, आशय सौंदर्य, काव्य सौंदर्य आणि भाषिक वैशिष्ट्य. तर तुम्हाला एकदम प्रॉपरमध्ये मी तुम्हाला इथे लिहून दिलेलं आहे की उत्तम लक्षण या श्रीपाद दोष हा एक समाधामध्ये समर्थक रामदासांनी गुण संपन्न आदर्श व्यक्तिमतीच्या व्यक्तींची लक्षणे सांगितलेली आहेत. त्यापैकी उपयुक्त ओळीमध्ये लक्षण केलं. तर तुम्हाला आशय सौंदर्य मी इथे लिहून दिलेलं आहे. तर काव्य सौंदर्य आणि ते पण मी तुम्हाला इथे खाली लिहून दिलेलं आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. संपूर्ण मी जो इयत्ता 10वीचा व्यवसाय आहे तो आपला चॅनल मास्टर तन्मय शिंदेवरती अपलोड करतेच आहे. त्याकरता तुम्ही चॅनलला व्हिडिओ लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि कमेंट पण करा. तर काव्य सौंदर्य तुमचं लिहून झालेलं असं तर खाली भाषिक वैशिष्ट्ये पण दिलेली आहेत. तर भाषिक वैशिष्ट्ये काही 3-4 ओळींची आहे. तर भाषिक वैशिष्ट्यांच्या खाली तुम्हाला काही सांगितलं, अजून एक आशय सौंदर्य सांगितलेलं आहे. ते सॉरी मित्रांनो, याच्यामध्ये मी तुम्हाला भाषिक वैशिष्ट्य लिहून दिलेली नाही आहे. तर याच्यामध्ये फक्त आशय सौंदर्य आणि काव्य सौंदर्यच लिहून दिलेले आहे. ते तुम्ही लिहून घ्यायचं आहे. तर विद्यार्थी मित्रांनो आता एकदम भाषा अभ्यास. तर भाषा अभ्यासमध्ये तुम्हाला काही सारांशिक शब्द विग्रह, समासाचे नाव. तर तुम्ही इथं बघू शकता महाराष्ट्र मान असे राष्ट्र कर्मधार्य. नंतर इथं बरे वाईट, बरे किंवा वाईट, वैकल्पिक दवंदव, चंद्र सूर्य, चंद्र आणि सूर्य, इतर दवंदव. त्याच्यानंतर खाली त्रिखंड, तीन खंडाचा समूह, द्विगु, 5 दाना पाणी वगैरे, समाधार, समघर द्विबिंदू. त्यानंतर खाली तुम्ही बघू शकता शब्दसिद्धी. शब्दसिद्धीमध्ये तुम्हाला
बिन हा उपसर्ग तयार करून काही 4 शब्द लिहायचे, ते तुम्हाला मी 4 शब्द इथे लिहून दिले आहे. त्यानंतर काय तुम्हाला काही शेत, गड, काम, कष्ट ही तुम्हाला शब्द, याच्यामधून तुम्हाला काही शब्द त्याच्यामध्ये करी लावायचे. ते शेतकरी, गडकरी, कामकरी, कष्टकरी असे तुम्हाला काही शब्द तयार होतात. त्याच्यानंतर खाली वाक्प्रचार. वाक्प्रचाराचा अर्थ तुम्हाला लिहून वाक्यात उपयोग करायला लावले आहेत. 2 वाक्प्रचार आणि अर्थाचा आणि त्याच्यात वाक्याचा उपयोग करायला तुम्हाला लावलेला आहे. तर तुम्ही लिहून घ्यायचं आहे. अंगीकारणे, तर पहिल्याचं जे आहे भांडण करणे आणि दुसऱ्याचं जे आहे अंगीकारणे. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, शेवटच्या पेजवर तुम्हाला समानार्थी शब्द काही विचारले आहेत. ते समानार्थी शब्द तुम्ही जे आहे ते इथून पाहून लिहून घेऊ शकता. त्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, खाली तुम्हाला विरुद्धार्थी शब्द सांगितलेले आहेत. सुख, दुःख, पाप, पुण्य, आळस, उत्सव, सत्य, असत्य हे असे काही तुम्हाला विरुद्धार्थी शब्द आहेत. त्यानंतर खाली पुढील शब्दांचा अक्षरापासून 4 अर्थपूर्वक शब्द तयार करा. व्यापक, त्याच्यामध्ये आहे व्यापक, 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 पण, कण. त्याच्यामध्ये दुसरं आहे विश्व, सदा. तर त्याच्यामध्ये विश्वास, घात, श्वास आणि घास. त्यानंतर खाली लेखणी. लेखणीमध्ये उत्तर आहे दुर्गण, उत्कृष्ट, कीर्तन आणि संस्कृती. याच्यामधून तुम्हाला बघून जे आहे ते बरोबर इकडे तुमच्या लेखणी पद्धतीने लिहायचे आहे. त्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो तुम्ही बघू शकता तिथं विरामचिन्ह. तर विरामचिन्ह हे तुम्ही 2 विरामचिन्ह आहे. त्यानंतर इथं हे एक विरामचिन्ह आहे. त्यानंतर खाली विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला पारिभाषिक शब्द पहिल्यामध्ये अनुवाद आहे आणि दुसऱ्यामध्ये दुभाषा आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओ आवडला तर व्हिडिओ लाईक करून चॅनल सबस्क्राईब नक्की करून ठेवा. सांगितल्याप्रमाणे तुम्हाला जर PDF हवी असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये इंस्टाग्राम ID दिलेली आहे. तिथे जाऊन इंस्टाग्रामवरती मला फॉलो करून मेसेज करा. तुम्हाला संपूर्ण A to Z व्यवसायाची लिंक मी तुम्हाला देऊन टाकेल. तसेच आपला चॅनल मास्टर जन्म शिंदेवरती आम्ही अपलोड करत आहोत इयत्ता 10वीचा इतिहासाचा व्यवसाय, इयत्ता 10वीचा हिंदीचा व्यवसाय, इयत्ता 10वीचा मराठीचा व्यवसाय. तर संपूर्ण जे 3 व्यवसाय तुम्हाला ते आपल्या चॅनलवरती बघायला मिळून जातील. आणि हा तुम्हाला अजून कोणता जर पाहिजे असेल का गणिताची प्रॅक्टिकल बुक, सायन्सची प्रॅक्टिकल बुक, तर तो पण आपल्या चॅनलवरती लवकरच अवेलेबल होणार आहे. आणि अजून पण तुम्हाला काही इंग्लिशचा अथवा भूगोलचा व्यवसाय पाहिजे असेल तर तसं कमेंट करा, आपण तो पण टाकण्याचा प्रयत्न करू. तर विद्यार्थी मित्रांनो, व्हिडिओला लाईक करून चॅनलला एकदा सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून तुम्हाला संपूर्ण व्यवसाय बघायला मिळून जातील. तर व्हिडिओ लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. पुढच्या व्हिडिओमध्ये